भानखेडा येथील गावातील नागरिकांनी गाव वर्गणीच्या मदतीने गावात बाळूमामा यांची भव्य दिव्य मंदिर उभारले. मंदिर उभारण्याचे कारण गावकऱ्यांनी असे सांगितले, आम्हाला बाळूमामाचे मंदिर पंचक्रोशीत कुठेच नसल्यामुळे बाळूमामाच्या दर्शनासाठी खूप लांब लांब जावं लागत असे. गेल्या 2 वर्षापासून गावकऱ्यांनी केलेले निश्चयानंतर समस्त गावकऱ्यांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी केलेले निश्चयानंतर गावातच मोठ्या भक्तिभावाने बाळूमामाची मूर्ती स्थापन मंदिर उभारणी केली. या मंदिराच्या जागेचे स्वरूप साधारण प्लॉट प्रमाणे होते. दानशूर भक्तांनी मंदिराला मोकळ्या स्वरूपात भाविकांना मुबलक जागा मिळावी म्हणून आपल्या मालकीची जागा ही मंदिरासाठी दिली असून पंचक्रोशीतील व गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने दान करून गावात पंचक्रोशीतील किंवा इतर जिल्ह्यातील कुठेही बाळूमामाचे असे मंदिर नसल्याचे माध्यमांना सांगितले. जय बाळूमामा. माझं नाव दिलीप मुरकर. दादा, हे मंदिर कुठले आहे आणि या मंदिराचा उद्देश काय होता नेमका? मंदिर हे भानखेडा गावामध्ये. भानखेडा गावामध्ये. हां, कुठलं देवाचे मंदिर आहे? हे बाळूमामा. बाळूमामा. हां, त्याच्याबद्दलची माहिती द्या ना. माहिती अशी आहे की बाबा आम्ही नेहमी करता आपण जाता समजा आमच्या 4-5 खेळा जाणं होऊन गेलं. असं वाटलं की आता एवढं लांब जायचं पण आपली जी जनता आहे परिसर आहे परिसरात लोक गाडी यायला पाहिजे त्या उद्देशानं आम्ही हे मंदिराची उभारणा केली. आज आमच्याकडे 12 महिने समजा मंदिराला झालं. साधारण तुम्ही आता कधीपासून म्हणजे मनाशी निश्चय कधीपासून केला होता की आपल्याला मंदिर बांधायचं आहे बुवा, तर असा निश्चय कधी ठरला होता तुमचा? आमच्या 1-1.5 वर्ष झाले समजा निश्चय करायला. निश्चय केला आणि कामच चालू करून दिलं. बरं. आणि विशेष म्हणजे मंदिरासाठी हा जो सगळ्यात मोठा भाग असतो निधीचा, हा तुम्ही कशा पद्धतीने जमवला हा होता? लोकसहभागातून केला आहे. साधारण किती खर्च आला असेल तुम्हाला? आम्हाला 40-50 लाख. आता तुम्ही गेल्या 30 दिवसापासून इथे कार्यक्रम चालू आहेत, कार्यक्रम होत आहेत. साधारण किती वेळा इथे भंडारे झालेले आहेत? भंडारा आमचा 16 भंडारा आहे. 16वा भंडारा आहे. ज्या दिवशी आमचा भंडारा टाकला जागेवर त्या दिवसपासून आमचा भंडारा चालू झाला आहे. आतापर्यंत लगातार चालू आहे. आमच्याकडे आमचा भंडारा असतो. साधारण पंचक्रोशीमधून कुठल्या गावांची इथे हजेरी लागते? आधी आमचे हजेरी तर भरपूर म्हणजे बाबा याचे बी लोक येतात. पण आमच्या इथे करंजी 5 देवी आहे, गोरेगाव शिंदी आहे, तिथून धानोरी इस्वा आहे, शिंदी आहे, इथून कुंपा गोरेगाव आहे. साधारण किती लोकांची इथे दर्शनासाठी गर्दी होती असं मला विचारायचं? उपस्थित आमचे 2,000 लोक उपस्थित होते. दादा, हे मंदिर जे बांधलेलं आहे या मंदिराची जी आस्था आहे ही असं स्वरूप काय होतं? म्हणजे मंदिर इथं आपल्या गावात जे याच्यात असावं असं काही चमत्कार वगैरे झाला होता का? असा झाला आमचा किंवा आम्ही जर भंडारा आणि चालू केला अशी एक व्यक्ती बाई आली, कॅन्सर, त्या बाईला कॅन्सर होता. ती बाई आली, मग त्या बाईने आम्ही भंडारा नेला किंवा मामा जर मला कॅन्सर दूर केला मी आणि पंगत मी मामाच्या घरात दिली, त्या व्यक्तीचं ते काम संपूर्ण झालं. त्या व्यक्तीचं भंडारा पण दिला. दादा, परत आपण तुमचं नाव सांगा ना मला. दिलीप मधुकर मतकर. बरं. पाणी तालुका बोलतो. बाळूमामाच्या नावानं जय बाळूमामा. जय यशवंत नायक. बाळूमामा श्री संत बाळूमामा देवालय भानखेडा यांची निर्माता ती दलित आहे. या 9,000 स्क्वेअर फूटमध्ये कोणी चालणार नाही होता या जगाच्या मालकाचा काढा. पण आमच्या गावाचे प्रतिनिधी दिलीप मधुकर मतकर, प्रकाश मधुकर मतकर यांनी पैशाचा विचार न करता अर्धा एकर जमीन त्यांनी दिली. असे दान झाले, याच्यातून हे बाळूमामाचे मंदिर निर्माण ते झाले. यातून लोकसहभागातून आजपर्यंत कमीत कमी साधारणतः वस्तू असं सर्व दान 30 ते 35 लाखापर्यंत ऐवज आलेला आहे आणि खर्च झालेला आहे. असा लोकसहभागातून आजपर्यंत कार्यक्रम चालला आहे. याच्या पुढेही चालणार असा जगाच्या मालकाचा हा दरबार आहे. जगाच्या मालकाच्या दरबारात कुठं काही येऊ शकते. नमस्कार.